आज आपण गाजर आणि बीटच्या वड्या कशा करायच्या ते पाहूया. कारण मुलं अशी तर गाजर आणि बीट खात नाहीत. त्यामुळे अशा वड्या केल्या की मुलं अगदी आवडीने खातात. तर चला पाहूया त्या कशा केल्या त्या मी. हे मी गाजर आणि बीट किसून घेतलेलं आहे. एकूण अर्धा किलो आहे आणि हे आपल्याला प्रमाणात घ्यायचं आहे. त्यामुळे ह्या वाटीने मी 3 वाट्या दाबून दाबून भरलेल्या आहेत आपल्या. तसंच 2.5 वाटी साखर घेतली, पाव लिटर दूध आणि 1 वाटी खोबऱ्याचा किस आणि 1 चमचा वेलची पावडर, हे प्रमाण आहे. आता गॅसवर एक कढई घेतली आणि त्याच्यात 2 चमचे तूप टाकलं आणि तूप टाकल्यानंतर जो सगळा किस आहे तो आपण टाकायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. अगदी 3 ते 4 मिनटात छानपैकी असा परतला जातो. त्याचा थोडासा रंग चेंज होतो आणि छान असा पाणी निघून जायला पाहिजे त्यातलं. हे पहा, व्यवस्थित असा आपण भाजून घेतल्यानंतर तो एकदम सुका झाला पाहिजे. तो एका बाजूनी दाबून बघायचा त्यात पाणी आहे का, हे पहा अजिबात पाणी नाही आहे. ह्याचा अर्थ आता व्यवस्थित कीस भाजून झालेला आहे. आता ह्याच्यापुढे आपण काय करायचं, तो पाव लिटर दूध होतं ते टाकून द्यायचं आणि परत छानपैकी असं परतून घ्यायचं. बीट आणि गाजर हे खूपच चांगले असतात. बीटामुळे रक्त वाढ होते, तर गाजरामुळे डोळे शार्प होतात आणि ते लहान मुलांना असे आवडत नाहीत. त्यामुळे अशा काहीतरी आयडिया केल्या की मुलं अगदी छान खातात. आता जी 2.5 वाटी साखर होती ती आपण टाकलेली आहे आणि खोबरं जे होतं 1 वाटी ते टाकलेलं आहे. प्रमाण व्यवस्थित असला की वड्या अगदी छान पडतात आणि ह्या वड्या तुम्ही करून पाहाच, अतिशय टेस्टी असतात. करायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्ही करून पाहाच आणि कशा झाल्या कमेंट्समध्ये मला कळवा. पण त्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा, साखरेमुळे थोडंसं पातळ झालेलं आहे. साखर विरघळली की पदार्थ पातळ पातळ होत जातो आणि नंतर तो त्या पदार्थामध्ये मिक्स होतो आणि घट्ट होतो. त्याचप्रमाणे आता तीच प्रक्रिया आपली चालू आहे. आता त्याच्यामध्ये काय करायचं, अर्धी वाटी मी दूध पावडर टाकलेली आहे. दूध पावडरने अतिशय टेस्टी लागते. तुमच्याकडे दूध पावडर नसेल आणि दुधाची साय असेल तरी चालेल किंवा खवा असेल तरी चालेल. खव्याने पण अतिशय टेस्टी होतो. खवा नसेल तर दूध पावडरने सुद्धा तेवढीच टेस्ट येते. तुम्ही हा प्रयोग नक्की करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दूध पावडरने खूपच छान हा पदार्थ होतो. माझ्याकडे खवा नव्हता म्हणून मी दूध पावडर टाकली आणि पहा आता हळूहळू ते घट्ट होत चाललेलं आहे. असा गोळा व्हायला हवा. गोळा झाल्यानंतरच आपल्याला त्या वड्या छानपैकी पाडता येतील. आता सगळ्यात शेवटी वेलची पावडर टाकायची. कोणताही पदार्थ करायचा असेल तर शेवटी वेलची पावडर टाकायची. त्यामुळे त्याचा स्वाद जो आहे तो शेवटपर्यंत टिकून राहतो. आता व्यवस्थित गोळा झालेला आहे आणि आता आपण काय करायचं, एक ताट घ्यायचं, त्याला तूप लावून ठेवायचं. म्हणजे हे अगोदरच करायला हवं, मग घाई होणार नाही. आणि नंतर मग हा सगळा जो आपण पदार्थ बनवलेला आहे तो मस्त थाळीमध्ये सेट करायचा, व्यवस्थित असा पसरून घ्यायचा. किंवा मग काय करायचं, एक वाटी घ्यायची, तिला तळाला तूप लावायचं आणि त्या वाटीने छानपैकी असा पसरून घ्यायचं. त्यामुळे छानपैकी असा व्यवस्थित पसरलं जातं सगळं. आणि त्यानंतर आपण थोडा वेळ, अर्धा 1 तास ठेवायचं आणि मग वड्या पडायच्या. लगेच वड्या पडत नाहीत, ते थंड होऊ द्यायचा आणि मग वड्या पाडायची आपण प्रक्रिया चालू करायची. हे पहा, आपल्याला हव्या तशा आपण वड्या पाडू शकतो आणि ह्या मस्तपैकी वड्या होतात. वड्या फ्रीजमध्ये ठेवल्या ना की छान कडक राहतात. झाली आपली रेसिपी तयार.